In previous session, you studied summary and MCQ of physical properties of aldehydes and ketone. Now let us see summary and then MCQ based on chemical properties of aldehydes and ketones. हा पार्ट थोडा मोठा आहे आणि महत्वाचा आहे. ओके, आता समरी बघूया केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट लॅबोरेटरी टेस्ट. आधी अल्डिहाइडसाठी बघूया. दिस इज इम्पॉर्टंट पार्ट. बऱ्याच वेळा क्वेश्चन असतात त्याच्यावरती. ओके, यू नो दॅट aldehydes are easily oxidized to carboxylic acid. Thus, by using mild oxidizing agent, you can carry out this oxidation. ओके, ते ऑक्सिडाइज होत आहेत म्हणजे ते रिड्युसिंग एजंट होणार आहेत. ओके, नाव लेट अस सी वन बाय वन. स्किप टेस्ट. स्किप रिएजंट काय? पॅरा रोझॅलिन हायड्रोक्लोराइड. म्हणजे हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. इट ऑक्सिडायझेस अल्डिहाइड टू ॲसिड. म्हणजे स्किप रिएजंट स्वतः रिड्यूस होणार आहे. ओके, नेक्स्ट टॉलेन्स टेस्ट. ओके, टॉलेन्स टेस्ट. हिअर टॉलेन्स रिएजंट इज अल्कलाइन अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोल्युशन. ओके, द टॉलेन्स रिएजंट वेन रिएक्ट्स विथ अल्डिहाइड. अल्डिहाइडचं काय होणार आहे? ऑक्सिडेशन. ओके, आणि टॉलेन्स रिएजंटचं काय होणार आहे? रिडक्शन. मग बघा इथं Ag+1 ऑक्सिडेशन स्टेट आहे, इज रिड्यूस टू Ag ॲटम, दॅट इज ऑक्सिडेशन स्टेट 0. रिडक्शन झालंय Agचं. ओके, अँड इट इज ऑक्सिडाइज. हिअर सिल्वर ॲटम्स आर फॉर्म. इट गिव्स अ सिल्वर मिरर टेस्ट. ओके, दिस इज ड्यू टू दिस इट इज कॉल्ड एज अ सिल्वर मिरर टेस्ट. आता नेक्स्ट टेस्ट फेलिंग टेस्ट. फेलिंग टेस्ट बघा, त्याच्यामध्ये फेलिंग सोल्युशन. फेलिंग सोल्युशन इज मिक्सचर ऑफ किंवा फेलिंग ए आणि फेलिंग बी असे दोन आहेत. फेलिंग ए इज अ कॉपर सल्फेट प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि फेलिंग बी आहे सोडियम पोटॅशियम टार्टारेट प्लस NaOH अल्कली. ते OH मायनस आयन आणि ते Cu+2 आयन्स घ्यायचे आहेत तिथे. ओके, नाव अल्डिहाइड when reacts with a failing solution, aldehyde reduces this failing solution to, आता इथं बघा Cu+2 कन्वर्टेड इंटू Cu+1. क्युप्रस ऑक्साईड तयार होतोय, +2चा +1 होतोय. इट गिव्स अ रेड प्रेसिपिटेट अँड हिअर अल्डिहाइड इज ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलिक ॲसिड. मीडियम अल्कलाइन आहे त्यामुळे ते आयन्स दाखवायचे. ओके, नेक्स्ट इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपण ह्या सगळ्या म्हणजे स्किप टेस्ट, टॉलेन्स टेस्ट अँड फेलिंग टेस्ट अल्डिहाइडसाठी आहेत. बट बेन्झाल्डिहाइड ही टेस्ट देत नाही. फेलिंग टेस्ट इज नॉट गिवन बाय बेन्झाल्डिहाइड. आणि वन मोर थिंग, फेलिंग टेस्ट इज गिवन बाय अल्फा हायड्रॉक्सी कीटोन. ओके, ह्या दोन पॉईंट इथे लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट आता लॅबोरेटरी टेस्ट फॉर कीटोन्स. कीटोनसाठी बघा सोडियम नायट्रोप्रुसाइड टेस्ट आहे. हा नायट्रोप्रुसाइड आयन आहे. कीटोन रिएक्ट्स विथ दिस अँड गिव्स अ कॉम्प्लेक्स. हा कॉम्प्लेक्स तयार होतोय. हे आहे तसं घ्यायचं आहे आणि यातला एनायन होणार आहे इथं CH2- असा. इट ॲब्स्ट्रॅक्ट H+ फ्रॉम दिस आणि तो एनायन कार्बॅनियन फॉर्म्स अ कॉम्प्लेक्स विथ दिस. तो इथं ॲड करायचा. 2- तर 2 3- होणार आहे. ओके, दिस इज अ रेड कलर्ड. म्हणजे आपण लॅबोरेटरीमध्ये करतोय बघा फंक्शनल ग्रुप डिटेक्ट करताना. ओके, दिलेलं कंपाऊंड त्याच्यामध्ये सोडियम नायट्रोप्रुसाइड टाकलं की रेड कलर तयार झाला. इंडिकेट्स दॅट अ कीटोन फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट. हे करतोय आपण टेस्ट. ओके, दिस इज अ कॉम्प्लेक्स इज फॉर्म. ओके, नेक्स्ट सेकंड न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूट सेकंड वन इज न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. ओके, इथे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन अक्रॉस दिस डबल बॉन्ड टेक्स प्लेस. आधी रिॲक्टिव्हिटी बघूया. रिॲक्टिव्हिटी बघा इथे स्टेरिक हिंड्रन्स वाढत गेलाय. बल्कीनेस, बल्की ग्रुप्स के एक ग्रुप आहे, इथे 2 ग्रुप आहेत. स्टेरिक हिंड्रन्स इन्क्रीज होत गेलाय आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट पण इन्क्रीज होत गेलाय. देअरफॉर दिस 2 effects, that is electronic effect and inductive effect, the reactivity decreases.
म्हणजे जनरली अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन्स टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स. ओके, नेक्स्ट. आता इथं अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे, अलिपॅटिक अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन अरोमॅटिक अल्डिहाइड. कारण हा परत इथं काय आहे, फिनिल रिंग आहे इथे. ओके, आता इथे ॲडिशन रिॲक्शन कुठल्या कुठल्या आहेत बघा. ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड गिव्स सायनोहायड्रिन, सोडियम बायसल्फाईड गिव्स क्रिस्टलाइन पीपीटी, ॲडक्ट मिळतोय, हा ॲड करायचा अक्रॉस द डबल बॉन्ड सगळे. अल्कोहोल, अल्कोहोल व्हेन ॲडेड टू अल्डिहाइड, एक मॉलिक्यूल ॲड केला हेमी ॲसिटल कॉल्ड ॲज, आणि दुसरा मॉलिक्यूल ॲड केला की ॲसिटल. ओके, कीटोन, वन मॉलिक्यूल ॲडेड गिव्स हेमी कीटल, two molecules of alcohol added gives a ketal. And when ketone reacts with a diol, 1,2-diol किंवा 1,3-diol gives a cyclic ketal. Next, addition reaction. Here Grignard reagent, formaldehyde आणि कुठलाही Grignard reagent gives primary alcohol, while other any aldehyde gives secondary alcohol, आणि any ketone with any Grignard reagent gives tertiary alcohol. इथे एक लक्षात ठेवण्यासाठी बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ओके, दोन्ही सिमिलर आहेत, तिचं इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन टेक्स प्लेस. इथं जे ॲडिशन रिॲक्शन होतं ते इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन. हे दोन्ही वेगवेगळे मेंबर आहेत. ॲडिशन अक्रॉस दिस डबल बॉन्ड और दिस ट्रिपल बॉन्ड, तिचं न्यूक्लिओफिलिक ॲडिशन. आता अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये असा ग्रुप आहे, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन. ओके, सेकंड. देन थर्ड पॉईंट, ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. ओके, म्हणजे आधी मॉलिक्यूल ॲड करायचा आणि मग वॉटर इलिमिनेट करायचा, ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. त्याच्यामध्ये अल्डिहाइड ऑर कीटोन रिॲक्ट विथ दिस अमोनिया डेरिव्हेटिव्ज. ओके, हा अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे NH3H इज रिप्लेस्ड बाय R किंवा OH, NH2, इथं हा ग्रुप आणि इथे 2,4-DNP आहे. ओके, आता इथं 2,4-डायनायट्रोफिनेल हायड्रेझिन आहे. ओके, नेक्स्ट, व्हेन अल्डिहाइड ऑर कीटोन रिॲक्ट्स विथ दिस अमोनिया डेरिव्हेटिव्ज, काय होतं, यातला O आणि यातला H2, वॉटर रिमूव्ह करायचं आणि प्रोडक्ट लिहायला एकदम सोपं आहे, फक्त एवढे लक्षात ठेवा आणि त्यांची नावं. ओके, हिअर ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन विथ दिस कंपाऊंड्स. नाव विथ अमाइन gives imine, hydroxyl amine gives oxime, hydrazine gives hydrazone, phenyl hydrazine gives phenyl hydrazone, सेमीकार्बॅझाईड, एक H इथे तर हा CO असा आहे, लक्षात ठेवायला बघा, हे युरियासारखं आहे आणि इथे NH2 लक्षात ठेवण्यासाठी. सेमीकार्बॅझाईड गिव्स सेमीकार्बॅझोन आणि 2,4-DNP हायड्रेझिन गिव्स 2,4-DNP हायड्रेझोन. हे लक्षात ठेवायला सोपे आहेत, झिनचं झोन तयार होतं. ओके, नेक्स्ट, व्हेरी इम्पॉर्टंट, अल्डॉल कंडेन्सेशन. अल्डॉल कंडेन्सेशन इथे बघा, अल्डिहाइड और कीटोन हॅव्हिंग अल्फा हायड्रोजन ॲटम वेन रिॲक्ट्स विथ डायल्यूट अल्कली और Na2CO3, इथं आधी मॉलिक्यूल ॲड होत आहेत, अल्डिहाइड और अल्डिहाइड कीटोन ॲड होत आहेत ॲक्च्युली इन बिटवीन 2 अल्डिहाइड और इन बिटवीन 2 कीटोन. देन ॲडिशन पहिल्यांदा होते, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन होते ही, अँड गिव्स अ बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड दॅट इज अल्डॉल और बीटा हायड्रॉक्सी कीटोन दॅट इज कीटॉल इज फॉर्म. ओके, आणि मग हीट केलं की वॉटर रिमूव्ह होतं अँड इट गिव्स अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड और कीटोन. जी सेकंड स्टेप आहे इलिमिनेशन, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन आणि मग इलिमिनेशन टुगेदर कॉल्ड ॲज कंडेन्सेशन. ॲडिशन इलिमिनेशन म्हणजे कंडेन्सेशन. ओके, इथे आता लक्षात ठेवायचं आहे, इन बिटवीन 2 ॲसिटाल्डिहाइड मॉलिक्यूल गिव्ज अ क्रोटॉन अल्डिहाइड, इन 2 ॲसिटोन मॉलिक्युल्स गिव्ज अ मेसिटाईल ऑक्साईड. थोडं पटपट आन्सर लिहायला बरं पडतं. ओके, आणि इन बिटवीन 2 डिफरंट अल्डिहाइड और कीटोन दॅट इज अ क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. ओके, दोन्ही अल्डिहाइड वेगवेगळे असतील आणि दोघांनाही अल्फा हायड्रोजन ॲटम असतील तर 4 प्रोडक्ट्स मिळतात. नेक्स्ट, कॅनिझरोज रिॲक्शन. हिअर रिॲक्शन इज कॅरीड आउट in presence of 50% NaOH, that is concentrated NaOH.
इथे अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये डायल्यूट अल्कली आहे. इथे लक्षात ठेवा कॅनिज रोजमध्ये कॉन्सन्ट्रेटेड अल्कली आहे. आणि इथे अल्डिहाइड हॅव्हिंग नो अल्फा हायड्रोजन ॲटम when reacts with concentrated alkali NaOH gives one product is reduced to alcohol and one product is oxidized to acid. That is here self redox reaction. ओके, कुठला रिड्युसिंग एजंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट वापरला नाही, एक मॉलिक्यूल दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो म्हणजे स्वतः रिड्यूस होतोय. ओके, हिअर इट इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. कोण कोण कॅनिझरोज रिएक्शन देतात? दॅट इज दोज अल्डिहाइड हॅव्हिंग नो अल्फा हायड्रोजन ॲटम, फॉर्माल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड, 2,2-डायमिथिल प्रोपेनल आणि isobutyl aldehyde. Even though it has a alpha hydrogen, it gives a Kaniz-Rose reaction. ओके, आणि नेक्स्ट बघूया आता हॅलोफॉर्म रिॲक्शन. हॅलोफॉर्म. ओके, इथं आयडोफॉर्म टेस्ट. आयडोफॉर्म हा येल्लो क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे. ओके, आता कोण आयडोफॉर्म देतं? दॅट इज आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह कुणासाठी आहे? विच कंपाऊंड फॉर्म्स द आयडोफॉर्म? ओके, लक्षात ठेवायला बघा, ऑल मिथिल कीटोन्स, दॅट इज दोज कीटोन्स कंटेनिंग such a grouping, that is methyl ketones gives this test positive. Okay, next, दुसरे सेकंडरी अल्कोहोल कंटेनिंग सच अ ग्रुपिंग, ते सुद्धा आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देतात. का बरं? कारण इन प्रेझेन्स ऑफ NaOH अँड I2, ओके, सोडियम हायपो आयोडाईड तयार होईल. इन प्रेझेन्स ऑफ दिस याचं ऑक्सिडेशन यात होते अँड दॅट गिव्स अ आयडोफॉर्म. नेक्स्ट, ॲसिटाल्डिहाइड गिव्स अ आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह. आणि एक प्रायमरी अल्कोहोल आहे इथाइल अल्कोहोल, कारण परत अंडर दिस कंडिशन इट फॉर्म्स ॲसिटाल्डिहाइड आणि मग तो परत आयडोफॉर्म तयार करेल. ओके, नेक्स्ट, हे कंपाऊंड्स लक्षात ठेवा. नेक्स्ट, ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बाय युझिंग these ऑक्सिडायझिंग एजंट्स, dilution of 3KMnO4 or acidified potassium dichromate, aldehydes are oxidized to carboxylic acid with same number of carbon atom, while ketones are oxidized to carboxylic acid with less number of carbon atom. Next, रिडक्शन. रिडक्शनमध्ये बघा, ते 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. एक आपण अल्कोहोल टॉपिकमध्ये बघितलेलं आहे, अल्डिहाइड और कीटोन ऑन रिडक्शन विथ निकेल आणि पॅलेडियम कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन or by using lithium aluminum hydride. Either by using this or this, they are reduced to alcohol. Aldehyde gives primary alcohol while ketones gives secondary alcohol. Okay, and one more point here, remember, aldehyde or ketone on Clemenson's reduction, that is by using zinc amalgam in concentrated HCl, or by using this हायड्रेझिन आणि सेकंड स्टेपमध्ये KOH अल्कलाईन ग्लायकॉल वापरायचं आहे, की हे लक्षात ठेवा रिएजंट. द ओल्फ किशनर रिडक्शन. ओके, हिअर अल्डिहाइड अँड कीटोन्स बोथ ऑन रिडक्शन विथ this or this reagent, that is on Clemenson's or Wolff-Kishner reduction, they gives a corresponding alkane. किती नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कार्बन रिमेन सेम, तेवढ्या कार्बन ॲटमचा करस्पॉन्डिंग अल्केन मिळतोय. ओके, दॅट इज गिव्स अ हायड्रोकार्बन. म्हणजे इथे डायरेक्ट हा O उडवून टाकायचा आणि तिथे 2 H ॲड करायचे, म्हणजे कार्बोनिल ग्रुप इज कन्व्हर्टेड इन टू मिथिलिन ग्रुप. ओके, आणि इथे काय करायचंय, अक्रॉस द डबल बॉन्ड 2 हायड्रोजन ॲड करायचे, गिव्स अल्कोहोल. इथे अजून एक पॉईंट, हे ॲसिडिक मिडियममध्ये क्लेमन्सन्स रिडक्शन आणि ओल्फ किशनर रिडक्शन हे अल्कलाइन मीडियममध्ये. आणि लास्ट, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फॉर अरोमॅटिक अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. दॅट अल्डिहाइड ग्रुप किंवा कीटॉनिक ग्रुप they have -R, that is electron withdrawing resonance effect and electron withdrawing inductive effect. Therefore, they deactivate the benzene ring and they are meta-directing. Okay.
MCQ based on chemical properties of aldehydes and ketones. Okay. Which of the following is most reactive towards nucleophilic addition reaction? Okay. ऑप्शन बघून घ्या. अल्डिहाइड आणि कीटोन्स दिलेत. अल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन कीटोन्स. हे दोन्ही कीटोन्स आहेत. हे दोन्ही ऑप्शन गेले. नेक्स्ट दिस ॲलिफॅटिक अल्डिहाइड, दिस इज अरोमॅटिक अल्डिहाइड. ॲलिफॅटिक अल्डिहाइड इज मोर reactive than aromatic aldehyde towards nucleophilic addition reaction. That is answer is this one. Just तुम्ही स्ट्रक्चर बघितले तर तुमच्या लक्षात येईल. बघा हा ॲसिटाल्डिहाइड इथेनॉल आहे. ओके, इथे काय आहे? स्टेरिक हिंड्रन्स आणि इलेक्ट्रॉनिक इफेक्टमुळे हे लेस रिएक्टिव्ह आहेत दॅन दिस. समरीमध्ये बघितलेलं आहे आपण आत्ता. ओके, नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट? इनकरेक्ट स्टेटमेंट शोधून काढायचे. ओके, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स अंडरगो न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिएक्शन. येस, इट इज अ करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट, ketones do not have hydrogen atom directly attached to carbonyl carbon, hence they are not oxidized by mild oxidizing agent. Yes, sentence is correct. Ketones mild oxidizing agent ने ऑक्सिडाइज होत नाही, therefore they do not give spelling test, tolerance test आणि skip test. बरोबर एकदम. नेक्स्ट, बेन्झाल्डिहाइड इज ऑक्सिडाइज बाय फेलिंग सोल्युशन. नो, बेन्झाल्डिहाइड हा अल्डिहाइड आहे बट इट डज नॉट गिव्ह फेलिंग टेस्ट पॉझिटिव्ह. फेलिंग सोल्युशनने तो ऑक्सिडाइज होत नाही. की दिस सेंटेन्स इज इनकरेक्ट. नेक्स्ट, अल्फा हायड्रॉक्सी कीटोन्स गिव्ह फेलिंग टेस्ट पॉझिटिव्ह. हे कीटोन्स आहेत, अल्फा हायड्रॉक्सी कीटोन्स आहेत पण फेलिंग टेस्ट पॉझिटिव्ह देतात. दिस सेंटेन्स इज करेक्ट. ओके, म्हणजे इनकरेक्ट स्टेटमेंट कुठलं? दिस वन. ओके, नेक्स्ट, स्किप्स रिएजन गिव्स अ पिंक कलर विथ. आता स्किप्स रिएजन पॉझिटिव्ह कोणाला? अल्डिहाइड. यातनं अल्डिहाइड शोधायचा, इथेनॉल. ओके, नेक्स्ट, अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन कीटोन्स टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक अटॅक बिकॉज. आत्ताच बघितले आपण इलेक्ट्रॉनिक इफेक्ट अँड स्टेरिक इफेक्ट. ओके, नेक्स्ट, the reaction of formaldehyde with methyl magnesium bromide followed by hydrolysis gives. Formaldehyde gives primary alcohol. यातनं शोधून काढायचं. एकच अल्कोहोल दिलंय and that is primary. Answer is this one. डायरेक्ट लिहून टाकायचं. जस्ट तुमच्या माहितीसाठी रिएक्शन बघा. जर सगळेच ऑप्शन अल्कोहोल दिले असतील तर हा फॉर्माल्डिहाइड. ग्रिग्नार्ड रिएजन मधला जो काही आर असतो ह्याला अटॅच करा. इथं CH3 होतं, OH करा. CH3CH2OH, इथेनॉल. Okay, next, the molecule that cannot give Canis-Rose reaction is. Canis-Rose reaction, that is aldehyde having no alpha hydrogen atom. Formaldehyde gives, benzaldehyde gives. Isobutyl aldehyde, even though it has a alpha hydrogen atom, but it gives a Canis-Rose reaction. आपण एक्झाम्पलमध्ये बघितलंय. म्हणजे हे तिन्ही कंपाऊंड कॅनिस-रोज रिएक्शन देतात. आन्सर इज दिस वन. ब्युtyl aldehyde cannot gives Canis-Rose reaction. Okay, now cyanohydrin of which compound gives lactic acid on hydrolysis? आता क्वेश्चन कसा आहे बघा की दिस इज अ लॅक्टिक ॲसिड. ओके, कुठला सायनोहायड्रिन ऑन हायड्रॉलिसिस दॅट इज H3O+ गिव्स दिस लॅक्टिक ॲसिड. म्हणजे दिस सायनाइड हायड्रोलिसिस होते म्हणजे टू ॲसिड. म्हणजे ह्या COHच्या जागेला CN असायला पाहिजे. ओके, दॅट इज दिस इज अ सायनोहायड्रिन ऑफ दिस. ओके, मग हे कुणाचं सायनोहायड्रिन आहे? SCN ॲड करून हा मिळालाय. मी यातनं SCN सबट्रॅक्ट करा. हा H आणि CN अक्रॉस दिस डबल बॉन्ड ॲड झालेला असतोय. त्यामुळे इथं आला CH3CH डबल बॉन्ड O. आणि एकदा टॅली करून बघायचं, ह्यात SCN ॲड करून बघायचं हे मिळतं की नाही. तर H ॲड केलं इथं CN. येस, सायनोहायड्रिन इज फॉर्म. ओके, दॅट इज ॲसिटाल्डिहाइड. आन्सर इज ॲसिटाल्डिहाइड. सायनोहायड्रिन ऑफ विच कंपाऊंड गिव्स लॅक्टिक ॲसिड ऑन हायड्रोलिसिस? ॲसिटाल्डिहाइड म्हणजेच इथेनॉल. ओके, नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ सायनोहायड्रिन फ्रॉम अ कीटोन इज अन एक्झाम्पल ऑफ nucleophilic addition. Yes, answer is nucleophilic addition. A mixture of benzaldehyde and formaldehyde on
हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड NaOH. कॉन्सन्ट्रेटेड NaOH म्हटलं की येस कॅनिझरोज रिॲक्शन. अल्डिहाइड हॅव्हिंग नो अल्फा हायड्रोजन ॲटम बट क्रॉस कॅनिझरोज रिॲक्शन आहे. दोन वेगवेगळे आहेत. एकाचा ॲसिड आणि एकाचा अल्कोहोल होणार आहे. बट प्रेफरन्शियली रिमेंबर फॉर्माल्डिहाइड इज ऑक्सिडाइज टू ॲसिड. पण मीडियम NaOH असतं त्यामुळे तयार होणार आहे सोडियम फॉर्मेट अँड हेच बेन्झाईल अल्कोहोल. आन्सर शोधायचं आता बेन्झाईल अल्कोहोल अँड सोडियम फॉर्मेट. दिस इज द आन्सर. येस ओके. नेक्स्ट नाव दिस कंपाऊंड ऑन दिस इज अ रोझेनमॅन रिडक्शन. रिएजंट बघा. रिएजंट बघितलं की लगेच आठवायला पाहिजे काय करतोय तो ॲसिड हलाइडचं अल्डिहाइड करतोय म्हणजे हा अल्डिहाइड असणार आहे. ओके. अँड कॉन्सन्ट्रेटेड NaOH अँड देन डायल्यूट HCl म्हणजे हे काय आहे फर्स्ट स्टेप कॉन्सन्ट्रेटेड NaOH बरोबर म्हणजे कॅनिझरोज रिॲक्शन आहे आणि मग तो सोडियम सॉल्ट हायड्रोलाइज केला आहे म्हणून डायल्यूट HCl गिव्स R अँड S म्हणजे ही कॅनिझरोज रिॲक्शन आहे. ओके. म्हणजे थोडासा आपल्याला क्ल्यू मिळतो की सगळं रीड केल्यावर. नेक्स्ट वन मोर इन्फॉर्मेशन गिवन हिअर. R अँड S फॉर्म बेन्झाईल बेन्झोएट व्हेन ट्रिएटेड विथ ईच अदर हेन्स P इज. आता इन्फॉर्मेशन बघा. R अँड S when they combine gives a benzyl benzoate. बघा आता थोडंसं R and S this is a benzyl benzoate. ईस्टर इज फॉर्म. ओला अटॅच असलेल्याचं नाव आधी बेन्झाईल बेन्झोएट. ओके. हे ईस्टर आहे म्हणजे काय अल्कोहोल आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड. कुठलं अल्कोहोल असणार आहे बेन्झाईल अल्कोहोल अँड बेन्झॉइक ॲसिड असणार आहे म्हणजे R अँड S आर बेन्झाईल अल्कोहोल अँड बेन्झॉइक ॲसिड असणार आहेत. ओके. कोण R कोण S माहिती नाही आपल्याला बट टीज आर R अँड S. ओके. आता हे R अँड S झाले हे कॅनिझरोज रिॲक्शनने मिळालेत. दॅट इज Q इज बेन्झाल्डिहाइड. वन इज ऑक्सिडाइज टू ॲसिड अँड अनदर इज रिड्यूस टू अल्कोहोल म्हणजे Q काय असणार आहे बेन्झाल्डिहाइड. दॅट इज दिस Q इज बेन्झाल्डिहाइड. ओके. नेक्स्ट आता मग P काय असेल दिस P इज हा बेन्झाल्डिहाइड आहे. रोझेनमॅन रिडक्शन Clच्या जागेला H येतोय रिडक्शन दॅट इज दिस इज अ बेन्झॉइल क्लोराइड. ओके. देअरफॉर आन्सर इज फाइंड आउट हिअर बेन्झॉइल क्लोराइड. ओके. विच ऑफ द फॉलोइंग गिव्स कंडेन्सेशन प्रोडक्ट विथ हायड्रॉक्सिलामाइन बट डज नॉट अंडरगो अल्डॉल कंडेन्सेशन. बघा फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे गिव्स अ कंडेन्सेशन प्रोडक्ट विथ हायड्रॉक्सिलामाइन दॅट इज आयदर इट इज अ अल्डिहाइड or ketone. Okay, but does not undergo aldol condensation. aldol condensation देत नाही तो म्हणजे इट इज अ अल्डिहाइड अँड हॅव्हिंग नो अल्फा हायड्रोजन ॲटम. ओके. म्हणजे यातलं शोधायचं आहे अल्डिहाइड आणि नो अल्फा हायड्रोजन ॲटम दॅट इज मिथेनल फॉर्माल्डिहाइड मिथेनल. ओके. नेक्स्ट आयडोफॉर्म कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम ऑल एक्सेप्ट आयडोफॉर्म. आयडोफॉर्ममध्ये काय असायला पाहिजे मिथिल कीटोन. ओके. इथं आहे ॲसिटोफिनॉन. येस ॲसिटोफिनॉनमध्ये CH3CO आहे. ब्युटेनटोन येस CH3CO ग्रुप आहे. प्रोपेन टू ऑल येस इट ऑल्सो गिव्स ऑन ऑक्सिडेशन गिव्स ॲसिटोन देईल ॲसिटोन मिळेल आणि मग तो आयडोफॉर्म टेस्ट देईल. सेकंडरी अल्कोहोल आहे गिव्स कंटेनिंग CH3CHOH ग्रुप हा पण देईल. प्रोपेनॉल नो नॉट पॉसिबल म्हणजे आन्सर इज दिस वन. हा आयडोफॉर्म देणार नाही एक्सेप्ट दिस ऑल दिस गिव्स द आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग गिव्स पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म अँड पॉझिटिव्ह टॉलरन्स टेस्ट. म्हणजे हॅलोफॉर्म आयडोफॉर्म टेस्ट पण पॉझिटिव्ह आणि टॉलरन्स टेस्ट पॉझिटिव्ह. नाव टॉलरन्स टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे तो अल्डिहाइड असायला पाहिजे. अँड सच अ अल्डिहाइड एकच अल्डिहाइड आहे की ॲसिटा अल्डिहाइड कंटेनिंग CH3CO ग्रुप. हा आयडोफॉर्म टेस्ट पण पॉझिटिव्ह देतोय आणि टॉलरन्स टेस्ट अल्डिहाइड आहे त्यामुळे पॉझिटिव्ह देतोय. दॅट इज आन्सर इज दिस वन. ओके. आता
हा बघा, हा ॲडोफॉर्म टेस्ट पण पॉझिटिव्ह देणार नाही आणि टॉलेन्स पण नाही. हा ॲडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देईल, CS3 मिथिल कीटोन आहे, बट कीटोन आहे, टॉलेन्स टेस्ट पॉझिटिव्ह नाही देणार, निगेटिव्ह देईल. प्रोपियन अल्डिहाइड टॉलेन्स टेस्ट पॉझिटिव्ह देईल पण हॅलोफॉर्म टेस्ट देणार नाही. ओके, नेक्स्ट, ॲसिटोन रिएक्ट्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट टू फॉर्म ॲसिटोन. ॲसिटोन कीटोन आहे, गिव्स टर्शरी अल्कोहोल. ओके, डायरेक्ट आधी ऑप्शन बघा, टर्शरी अल्कोहोल दिले, त्यामुळे रिएक्शन लिहायची गरज नाही आहे. ओके, गिव्स द टर्ट ब्युटिल अल्कोहोल मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, नेक्स्ट, ॲसिटोन अँड ॲसिटाल्डिहाइड कॅन बी डिस्टिंग्विश्ड बाय. आता आपण ऑप्शन बघूया. सोडियम बायसल्फाइड बोथ रिएक्ट टू फॉर्म क्रिस्टलाइन PPT. सोडियम हायड्रॉक्साइड अँड आयोडीन, दॅट इज सोडियम हायपोआयोडाइड, दॅट इज ॲडोफॉर्म टेस्ट. ॲडोफॉर्म टेस्ट दोन्ही देतात, दोघंही देतात, म्हणजे ह्याच्याने नाही डिस्टिंग्विश करता येणार. SCN बोथ गिव्ह सायनोहायड्रीन, म्हणजे ह्याच्याने नाही डिस्टिंग्विश करता येणार. हा काय आहे, अल्कलाइन अमोनिकल सिल्वर नायट्रेट, दॅट इज टॉलेन्स रिएजंट आहे. टॉलेन्स रिएजंट टेस्ट, टॉलेन्स टेस्ट इज गिव्हन बाय ॲसिटाल्डिहाइड, पण ॲसिटोन देणार नाही. ओके, म्हणजे ह्याची ॲसिटाल्डिहाइडची सिल्वर मिरर तयार होईल याच्याबरोबर, पण हा नाही देणार. दॅट इज बाय युझिंग दिस टॉलेन्स रिएजंट वी कॅन डिस्टिंग्विश ॲसिटोन अँड ॲसिटाल्डिहाइड. ओके, नेक्स्ट, which of the following undergo oxidation reduction simultaneously in the presence of 50% NaOH, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड NaOH आहे, कॅनिस-रोज रिॲक्शन आहे, सेल्फ रिडॉक्स रिॲक्शन. कोण देईल, बेन्झाल्डिहाइड. एक्झाम्पल लक्षात ठेवा, समरीमध्ये दिलेली आहेत. अल्डिहाइड हॅव्हिंग नो अल्फा हायड्रोजन ॲटम. ओके, नेक्स्ट, A ऑक्सिडेशन केलं, B मिळालं. ओके, नेक्स्ट, इथं हायड्रॉक्सिलामाइन gives this ऑक्झाईम. ओके, देन आयडेंटिफाय ए फाइंड आउट करायचं. हे ऑक्झाईम आहे बघा, ऑक्झाईम हा आला, NOH, म्हणजे हे असणार आहे ॲसिटोन. दिस B इज ॲसिटोन. ओके, ॲसिटोन कुणाचं ऑक्सिडेशन करून मिळालं, सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स ॲसिटोन. विच सेकंडरी अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल, दॅट इज सॅक ब्युटिल अल्कोहोल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपला आन्सर चुकला तर ते इथे टाकून बघायचं. दिस सेकप्रोपिल अल्कोहोल गिव्स ऑन ऑक्सिडेशन ॲसिटोन, आणि ॲसिटोनचं हे ऑक्झाईम मिळेल. ओके, नेक्स्ट, प्रोपियॉन अल्डिहाइड ऑन क्लेमन्सन्स रिडक्शन गिव्स. प्रोपियॉन अल्डिहाइड ऑन क्लेमन्सन्स रिडक्शन. क्लेमन्सन्स रिडक्शन काय करतोय, करस्पॉन्डिंग अल्केन, किती कार्बन ॲटमचा अल्केन, 3, दॅट इज प्रोपेन. येस, इट इज अ प्रोपेन. ऑप्शन बघा, प्रोपीन दिला इथे कन्फ्युजनसाठी. ओके, आन्सर इज करस्पॉन्डिंग अल्केन, प्रोपेन इज फॉर्म. नेक्स्ट, ॲसिटाल्डिहाइड रिएक्ट्स विथ इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड फॉलोड बाय हायड्रोलिसिस, द प्रोडक्ट इज. आता अल्डिहाइड अदर दॅन फॉर्माल्डिहाइड when reacts with any Grignard's reagent gives secondary alcohol. आधी बघायचं सेकंडरी अल्कोहोल कुठलं दिलं काय, एस. हिअर सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल, हा टर्शरी हे प्रायमरी आहेत. सॅक ब्युटिल अल्कोहोल. तुमच्या माहितीसाठी रिॲक्शन बघा, हिअर इट इज अ ॲसिटाल्डिहाइड आहे, इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ॲड करायचं आहे, इथे इथिल जॉईन करा आणि इथं ओचं OH करा, दॅट इज सॅक ब्युटिल अल्कोहोल. ओके, नेक्स्ट, silver mirror test is shown by. silver mirror test, that is tolerance test, aldehyde देणार आहे, aldehyde शोधा, acetaldehyde. Okay, next, in the reduction of an aldehyde to primary alcohol, the hybridization state of carbonyl carbon changes from. ओके, अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बन sp2 असतो, त्याचं ऑक्सिडेशन होऊन अल्कोहोल होणार आहे, दॅट इज सिंगल 4 बॉन्ड आहेत, हायब्रिडायझेशन इज sp3, दॅट इज sp2 to sp3. आन्सर इज दिस वन. नेक्स्ट, टू डिस्टिंग्विश बिटवीन फॉर्माल्डिहाइड अँड ॲसिटाल्डिहाइड विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी यूज. तर बघा, फॉर्माल्डिहाइड आणि ॲसिटाल्डिहाइड आहेत. टॉलेन्स टेस्ट नाही वापरता येणार, दोघंही पॉझिटिव्ह देतील. फेलिंग सोल्युशन
दोघंही पॉझिटिव्ह टेस्ट देतील. स्किप रिएक्शन दोघंही पॉझिटिव्ह देतील. ॲडोफॉर्म रिॲक्शन येस, ॲसिटाल्डिहाइड गिव्स अ पॉझिटिव्ह ॲडोफॉर्म टेस्ट, हॅलोफॉर्म टेस्ट. ॲडोफॉर्म तयार होणार आहे येलो क्रिस्टलाइन कंपाऊंड. फॉर्माल्डिहाइड डज नॉट फॉर्म एनी ॲडोफॉर्म. ॲडोफॉर्म टेस्ट त्याची निगेटिव्ह येईल. ओके, म्हणजे ॲसिटाल्डिहाइड आणि फॉर्माल्डिहाइड वेगवेगळ्या टेस्टमध्ये तुम्ही जर सोडियम हायड्रॉक्साईड आणि आयोडीन ॲड केलं, इथं येल्लो क्रिस्टलाइन सॉलिड तयार होणार आहे, ॲडोफॉर्म तयार होणार आहे, दॅट इज अ ॲसिटाल्डिहाइड. हा देणार नाही. ओके, नेक्स्ट, ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म बाय द रिएक्शन बिटवीन अल्डिहाइड अँड HCN इज नोन ॲज, इट इज नोन ॲज येस cyanohydrin. It is the answer. Okay. Next, aldol condensation of acetaldehyde gives. aldol condensation of acetaldehyde, आता तो सारखं वापरून लक्षात राहिलेला आहे. इट गिव्स अ क्रोटॉन अल्डिहाइड ब्यूट-2-इनल. ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक टॅक्ट सांगते बघा. इथे कुठलेही दोन अल्डिहाइड मॉलिक्यूल घेतले, नाव ॲसिटाल्डिहाइड घेतला. ओके, हिअर काय करायचं बघा, एका अल्डिहाइडमधला हा O, धिस O, आणि दुसऱ्या अल्डिहाइडचे 2 अल्फा हायड्रोजन, धिस 2H आणि हा O रिमूव्ह करायचा, H2O रिमूव्ह करायचा, आणि हे दोन्ही असे जॉईन करायचे. दॅट गिव्स अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. ओके, पटकन आन्सर फाइंड आउट करायला ही ट्रिक वापरायची. इथेनॉल गिव्स ब्यूट-2-इनल, दॅट इज क्रोटॉन अल्डिहाइड. ओके, नेक्स्ट, ट्रीटमेंट ऑफ प्रोपियन अल्डिहाइड विथ डायल्यूट NaOH सोल्युशन गिव्स. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. स्टडीड अल्डोल कंडेन्सेशन. ओके, त्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत. फर्स्ट, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन, रिॲक्शन विथ डायल्यूट अल्कली और Na2CO3 वापरून ॲडिशन करतोय. अँड देन सेकंड स्टेप इज हीट, रिमूव्ह द वॉटर, रिमूव्हल, दॅट इज इलिमिनेशन. न्यूक्लिओफिलिक ॲडिशन फर्स्ट स्टेप अँड देन इलिमिनेशन सेकंड स्टेप. हे दोन्ही मिळून कंडेन्सेशन, दॅट इज फर्स्ट ॲडिशन अँड देन इलिमिनेशन, टुगेदर कॉल्ड ॲज कंडेन्सेशन. ओके, आता त्यांनी विचारले ट्रीटमेंट ऑफ प्रोपियन अल्डिहाइड विथ डायल्यूट NaOH, म्हणजे फक्त फर्स्ट स्टेपवाले, म्हणजे ॲन्सर फक्त हा न्यूक्लिओफिलिक ॲडिशन करून करायचं आहे. ओके, नेक्स्ट बघा आता प्रोपियन अल्डिहाइड. तर अल्डोल कंडेन्सेशन लिहिताना एक ट्रिक वापरायची की 2 मॉलिक्यूल अरेंज करताना एक तसा सरळ लिहायचा अँड सेकंड वन असा फेस करायचा, असा अरेंज करायचा की दॅट अल्फा कार्बन ॲटम ह्या कार्बोनिल कार्बनला तर फेस व्हायला पाहिजे, म्हणजे पटकन आपल्याला प्रोडक्ट लिहिता येतात. ओके, नाव दिस अल्फा हायड्रोजन ॲटम ह्या ऑक्सिजनला ॲड करायचं आणि हा कार्बन कार्बॅनियन तयार होईल, ह्या कार्बोनिल कार्बनला ॲड करायचं, म्हणजे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन झाली. म्हणजे हा OH झाला आणि हे जॉईन केलं, दिस इज द प्रोडक्ट. ऑप्शन्स IUPAC नेम दिलेत. याचा IUPAC नेम 5 कार्बन, दॅट इज पेंटेन. नेक्स्ट तर 3 हायड्रॉक्सी, ओके, 2 मिथिल पेंटेन अल. ओके, दॅट इज हिअर 3 हायड्रॉक्सी 2 मिथिल पेंटेनल. अजून एकदा जस्ट कन्फर्म करायला बघायचं, याच्यामध्ये सबस्टिट्युएंट अल्फाबेटिकली आहेत ना, एकदा बघून घ्यायचं इथे. ओके, नेक्स्ट चेक करण्यासाठी ते. ओके, नेक्स्ट ॲसिटाल्डिहाइड HCN सायनोहायड्रिन मिळेल आणि मग हा रिड्युसिंग एजंट आहे, रिडक्शन होईल, गिव्स बी इज बी फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. तर का ॲसिटाल्डिहाइड आहे, HCN ॲड केला, H इथं CN इथं, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन, HCN ॲड केला सायनोहायड्रिन. आता ह्याचं रिडक्शन म्हणजे सायनाइडचं रिडक्शन बाय युझिंग दिस, याला 2H द्यायचे, याला 2H, CH2NH2 होईल, याचं CH2NH2 होईल. ओके, दॅट इज दिस कंपाऊंड इज CH3CHOH CH2NH2. ओके, दिस इज द आन्सर. ओके, नेक्स्ट, विथ फेलिंग सोल्युशन अल्डिहाइड गेट्स ऑक्सिडाइज. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं बाय युझिंग फेलिंग सोल्युशन. नेक्स्ट, अ कंपाऊंड विथ अ मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H10O गिव्स अन ऑक्साईन विथ हायड्रॉक्सिलामाइन. म्हणजे हा अल्डिहाइड किंवा कीटोन आहे. अजून एक तुम्हाला टिप सांगते इकडे, मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून पटकन कंपाऊंड कसं थोडं ओळखायचं.
फॉर ॲलिफॅटिक कंपाऊंडसाठी आहे. CnH2n+2O डबल प्लस 2 आहेत हायड्रोजन, ह्याच्या डबल प्लस 2 आहेत. हा जनरल फॉर्म्युला आहे अल्कोहोल आणि इथरचा. आता यातल्या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की तुम्हाला माहिती आहे अल्डिहाइड मिळतं. फॉर्म्युला 2H गेले हे. ओके, दॅट इज दिस वन डबल हायड्रोजन आणि एको अल्डिहाइड आणि कीटोनचा आहे. फंक्शनल आयसोमर्स आहेत, हे पण फंक्शनल आयसोमर्स आहेत. ओके, ह्यात एक O ॲड केला म्हणजे O2 होईल. म्हणजे हायड्रोजन डबल आहेत पण 2 O. इथे डबल प्लस 2, इथे डबल आणि एक O, इथे डबल आणि 2 O. जनरल फॉर्म्युला फॉर कार्बोक्सिलिक ॲसिड आणि ईस्टरसाठी. ओके, दिस ऑन ऑक्सिडेशन गिव्स दिस, दिस ऑन ऑक्सिडेशन गिव्स दिस. नंबर ऑफ कार्बन ॲटम सेम राहिले. बरोबर, थोडंसं पटकन फाइंड आउट करायला हे उपयोगी पडतं. ओके, नेक्स्ट, इट डज नॉट, म्हणजे हा अल्डिहाइड किंवा कीटोन आहे 5 कार्बनचा. इट डज नॉट रिड्यूस फेलिंग सोल्युशन. फेलिंग सोल्युशन रिड्यूस करत नाही म्हणजे हा अल्डिहाइड नाही आहे, म्हणजे कीटोन आहे. बघा, हा फॉर्म्युला हायड्रॉक्सिलामाईन बरोबर रिॲक्ट झाला म्हणजे हा ऑक्झाईम आहे. ऑक्झाईम तयार झाला म्हणजे हा अल्डिहाइड किंवा कीटोन आहे. बरोबर, पण फेलिंग सोल्युशन रिड्यूस करत नाही म्हणजे हा अल्डिहाइड नाही आहे, म्हणजे कीटोन आहे. नेक्स्ट, अजून काय आहे बघा, बट गिव्स अ येल्लो क्रिस्टलाइन सॉलिड विथ आयोडीन अँड NaOH, म्हणजे आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देतोय म्हणजे हा कीटोन आहे. ओके, आणि कुठला कीटोन असणार आहे आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देतोय म्हणजे मिथिल कीटोन. असं ग्रुपिंग असायला पाहिजे. म्हणजे काय असणार आहे, 5 कार्बन ॲटमचं कीटोन हा असणार आहे, किंवा ब्रँच असेल पण इथं ऑप्शनमध्ये काय आहे, पेंटेन 2-1. ओके, हे असं असायला पाहिजे, पेंटेन 2-1. ओके, आन्सर. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट गिव्ह रेड प्रेसिपिटेट विथ अ फेलिंग सोल्युशन. म्हणजे फेलिंग टेस्ट पॉझिटिव्ह कोण देत नाही, म्हणजे कोण अल्डिहाइड नाही आहे यातला. ओके, बघा, डिग्लुकोज बायोमॉलिक्यूल बघितलेलं आहे आपण. अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. प्रोपियन अल्डिहाइड आहे. ॲसिटाल्डिहाइड येस. ॲसिटोन इज अ कीटोन. हा फेलिंग सोल्युशन बरोबर रेड प्रेसिपिटेट देणार नाही. दॅट इज आन्सर इज दिस वन, डज नॉट विचारलं. ओके, नेक्स्ट, द व्हेपर डेन्सिटी ऑफ अ कंपाऊंड इज 29. It reacts with iodine and NaOH to give yellow precipitate. The compound is, म्हणजे आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देतोय. आता आधी ह्यातलं कोण कोण आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देते बघूया. हा देईल का, नाही. दिस गिव्स, येस. दिस गिव्स, येस. दिस गिव्स सेकंडरी अल्कोहोल आहे. मग ह्या सगळ्यांची आपल्याला काय करायला लागतील, आता मोलर मास काढायला लागेल. ओके, बिकॉज यू नो दॅट मोलर मास इज इक्वल टू 2 इंटू वेपर डेन्सिटी. वेपर डेन्सिटी 29 दिले म्हणजे 58 झाले. मग ह्या ॲसिटाल्डिहाइडचं मोलर मास 44, याचं मोलर मास आलं 64 आणि ॲसिटोनचं मोलर मास आलं 58. ओके, म्हणजे वेपर डेन्सिटी आली 29 आणि आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देतोय. दॅट इज ऑप्शन इज दिस वन. ओके, नेक्स्ट, द डिस्प्रपोर्शनेशन इन द प्रेझेन्स ऑफ कॉस्टिक सोडा. कॉस्टिक सोडा म्हणजेच NaOH. इज अंडरगोन बाय, म्हणजे यातलं डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन कोण देतं. दॅट इज अल्डिहाइड हॅव्हिंग नो अल्फा हायड्रोजन ॲटम, इट्स अ फॉर्मल्डिहाइड. सम स्टेटमेंट्स आर गिवन बिलो. ओके, त्यांना काय हवं आहे बघूया. ती अमंग द अबाव द ट्रू स्टेटमेंट्स आर, करेक्ट स्टेटमेंट हवे त्यातले. ओके, ऑल अल्डिहाइड्स रिड्यूस फेलिंग सोल्युशन. नो, बेन्झाल्डिहाइड रिड्यूस करत नाही फेलिंग सोल्युशनला, म्हणजे हे करेक्ट नाही आहे. Acetaldehyde is a liquid at a room temperature. Yes, it is correct. Propanone gives aldol condensation. Yes, alpha hydrogen आहे. Acetone gives iodoform reaction. Yes, म्हणजे करेक्ट कुठले 2, 3 आणि 4 आहेत. ओके, 2, 3 आणि 4, 2, 3, 4. ओके, दिस इज द आन्सर. नेक्स्ट, नाव A reacts with its Grignard reagent, gives B आयडोफॉर्म टेस्ट देतोय म्हणजे हा काय असणार आहे बघा. बघ, आयडोफॉर्म टेस्ट देऊन काय प्रोडक्ट मिळालेत बघा. आयडोफॉर्म आहे आणि सोडियम ॲसिटेट म्हणजे काय असणार आहे, हा ॲसिटोन असणार आहे. आणि ॲसिटोन CH3MgPr करून रिॲक्ट झाला आहे. मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे आणि एक सेपरेट व्हिडिओ आहे अवेलेबल. ग्रिग्नार्ड रिएजन, ट्रिक्स अँड टिप्स फॉर ग्रिग्नार्ड रिएजन. त्याच्यामध्ये हा जर ॲसिटोन असेल, कीटोन असेल
तर इथं काय येणार आहे, ॲसिडचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे सायनाइड किंवा इस्टर असणार आहे, त्यातलं शोधायचं आहे. येस, ॲसिटोनायट्राईल. आणि आपण केलेलं आहे. ॲसिटोन तयार कसा करायचा ते केलेलं आहे. CH3CN, CNचा काय होणार आहे, CO होणार आहे. आणि इथे बघा, हे CH3CN, CNचा CO होतोय आणि हे CH3 तयार केला, ॲसिटोन मिळाला. ओके, आणि मग त्याचा ॲडोफॉर्मची टेस्ट, याचा CHI3 होतोय अँड दिस गिव्स अ ॲसिड CH3COON. ओके, दॅट इज दिस इज A इज ॲसिटोनायट्राईल, मिथिल सायनाइड, इथेन नायट्राईल. ओके, नेक्स्ट नाव ॲसिटोन OH मायनस. ओके, हा कार्बॅनियॉन मिळाला. नायट्रोप्रुसाईड आयन म्हणजे सोडियम नायट्रोप्रुसाईड टेस्ट आहे, कॉम्प्लेक्स मिळाला. कॉम्प्लेक्स, द फॉर्म्युला ऑफ रेड कलर्ड कॉम्प्लेक्स, याचा कॉम्प्लेक्सचा फॉर्म्युला FeCN5NO हे असतो, नायट्रोप्रुसाईड आयन असतो. आणि मग हा इथे कॉम्प्लेक्स तयार करतो याच्याबरोबर विथ 3 मायनस, हे 2 मायनस आणि हाचा 1 मायनस, 3 मायनस. ओके, नेक्स्ट 98. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज किटल. किटल कधी तयार होतं, ॲडिशन ऑफ अल्कोहोल केल्यानंतर. 2 मॉलिक्युल्स इन अ कीटोन. कीटोन म्हणजे 2 R हवेत, 2 R असलेले बघा, आणि 2 OR डॅश, इट इज अ किटल, इट इज अ हेमी-किटल. बरोबर, म्हणजे हे किटलचा फॉर्म्युला असणार आहे, हे मिळणार आहे. ओके, नेक्स्ट नाव मॅच द फॉलोइंग. टॉलेन्स रिएजंट काय असतो, टॉलेन्स रिएजंट अल्कलाइन अमोनिकल सिल्वर नायट्रेट. 1 इज U, 2 ऑप्शन्स आहेत U वाले. ओके, इधर दिस और दिस. फेलिंग B इज अ सोडियम पोटॅशियम टार्टारेट अँड NaOH, दॅट इज R. इथं हे येणार आहे आता UR. स्किप रिएजंट पॅरा रोझॅनिलिन हायड्रोक्लोराईड, दॅट इज T. ओके, आणि फेलिंग A इज अ P. ओके, दॅट इज दिस इज द आन्सर. बेन्झाल्डिहाइड reacts with nitrating mixture, gives benzaldehyde. It is a meta-directing, gives a meta-nitrobenzaldehyde. Next, which of the following compound is not formed when mixture of ethanol and propanol reacts with dilute alkali followed by heating? म्हणजे अल्डोल कंडेन्सेशन आहे. ओके, बट इथेनॉल आणि प्रोपेनॉल आहेत म्हणजे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन आहे. प्रोडक्ट काय मिळतील आधी बघूया, मगाची ट्रिक वापरूया. इकडे बघा, इथेनॉल अँड प्रोपेनॉल सेल्फ कंडेन्सेशन. इथेनॉल आणि हा दुसरा इथेनॉल मगाशी सांगितलेली टॅग, त्यातला O आणि त्यातले H2, त्याचा IUPAC नेम. प्रोपेनॉल आणि दुसरा प्रोपेनॉल असं इथं असं लिहायचं आहे, जॉईन करायचं आहे, त्याचा IUPAC नेम. नेक्स्ट, आता याचा अल्फा कार्बन ॲटम याला अटॅच करायचा आहे म्हणजे हा सरळ लिहायचा, हा इथे असं जॉईन करायचं आहे, त्याचा IUPAC नेम. नेक्स्ट, आता याचा अल्फा कार्बन ॲटम याला जॉईन करायचा म्हणजे हा इकडे येणार आहे, हे आधी लिहायचं आहे. ओके, त्याचा IUPAC नेम. दॅट इज दिस 4 कंपाऊंड्स आर फॉर्म. तर ह्यातला कुठला नाही आहे बघायला लागेल बघा आपल्याला. ब्यूटोइनल, येस ब्यूटोइनल आहे. नेक्स्ट वन इज पेंटोइनल, पेंटोइनल आहे. 2-मिथिल पेंटोइनल, येस 2-मिथिल पेंटोइनल आहे. हेक्स-3-इनल नाही तयार झाला कुठे इथे, दॅट इज दिस इज नॉट फॉर्म ड्युरिंग दिस क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन, दॅट इज आन्सर इज दिस वन. ओके, नेक्स्ट, ॲसिटोन इज कन्व्हर्टेड इन टू सोडियम ॲसिटेट बाय युझिंग. सोडियम ॲसिटेट तयार होतोय मीन्स हॅलोफॉर्म रिॲक्शन हिअर. दिस आर द NaOH आणि I2 मिळणार. ओके, लागणार आहे हे. आन्सर इज दिस वन, कारण ह्याच्याने रिडक्शन होतं कीटोनचं, ह्याच्याने अल्डोल कंडेन्सेशन होतं. ओके, आणि ह्याचा हायड्रोजन तयार होणार आहे. ओके, नेक्स्ट वन, एन ऑर्गॅनिक कंपाऊंड X हॅव्हिंग अ मॉलिक्युलर फॉर्म्युला दिस, अल्डिहाइड किंवा कीटोन आहे. ऑन रिएक्शन विथ फिनिल हायड्रोजन गिव्स फिनिल हायड्रोजन, अल्डिहाइड आणि कीटोन आहे. अँड गिव्ह निगेटिव्ह रेस्पॉन्स टू द आयडोफॉर्म. ओके, आता बघा इथे दिस इन्फॉर्मेशन अल्डिहाइड आणि कीटोन सांगतोय, बरोबर, आणि काय निगेटिव्ह रेस्पॉन्स टू द आयडोफॉर्म टेस्ट म्हणजे त्याच्यात बघू आता पुढे अजून जरा. अँड टॉलेन्स टेस्ट म्हणजे तो कीटोन असणार आहे आणि त्यात आयडोफॉर्म टेस्ट येत नाही म्हणजे तो मिथिल कीटोन नाही आहे. कीटोन आहे पण मिथिल कीटोन नाही आहे.
इट प्रोड्युसेस N-pentane ऑन क्लेमन्सन्स रिडक्शन. म्हणजे तो स्ट्रेट चेन कीटोन आहे, पण त्याच्याकडं असा CH3CO ग्रुप नाही आहे, म्हणजे तो इकडे असणार आहे, म्हणजे पेंटेन 3 असणार आहे. तो पेंटेन 3 हा असणार नाही कारण हा आयडोफॉर्म टेस्ट देईल, हा असणार नाही कारण तो टॉलेन्स टेस्ट देईल. ओके, आणि अल्कोहोलचा प्रश्नच नाही आहे, तो अल्कोहोल नाही आहे. ओके, नेक्स्ट. आता an organic compound neither reacts with neutral ferric chloride solution nor with the Fehling solution. आता थोडंसं इथे कंपाऊंड्स दिलेत ते बघत जाऊया बघा सायमल्टेनियसली. फेरिक क्लोराईड टेस्ट देत नाही म्हणजे फिनॉलिक OH त्यात नको आहे, तर फिनॉलिक OH कशात आहे, हाय, म्हणजे हा कंपाऊंड नाही आहे. नॉर फेलिंग सोल्युशनची टेस्ट देत नाही म्हणजे तो बेन्झाल्डिहाइड हा फेलिंग सोल्युशन देत नाही, म्हणजे हे पण असणार नाही. इट हॉवेवर रिएक्ट्स विथ ग्रिग्नार्ड रिएजन, म्हणजे त्याच्यात कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड म्हणजे किंवा डबल बॉन्ड अल्डिहाइड और कीटोन हे पण आहे, ह्यात पण आहे. ओके, अँड गिव्ह पॉझिटिव्ह आयडोफॉर्म टेस्ट. पॉझिटिव्ह आयडोफॉर्म टेस्ट म्हणजे काय, CH3CO आहे का बघायचं, ह्यात नाही आहे, CH3OH चालतोय, हा आहे. ओके, दॅट इज दिस इज द आन्सर. एकदा तुम्ही पाहिजे तर टॅली करून बघू शकताय. हे कंपाऊंड समोर ठेवायचं आणि सगळं परत वाचून बघायचं. ओके, नेक्स्ट. बेन्झाल्डिहाइड डज नॉट शो पॉझिटिव्ह टेस्ट विथ अल्डिहाइड आहे, स्किप टेस्ट, टॉलेन्स टेस्ट तो देतो. सोडियम बायसल्फाइड देतो कारण तो अल्डिहाइड आहे, पण फेलिंग टेस्ट तो देत नाही. ओके, नेक्स्ट. द नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट इन ॲसिटोन अँड आयसोब्युटीर अल्डिहाइड आर रेस्पेक्टिव्हली. हे ॲसिटोन आहे, इकडे 3 इकडे 3 6, आणि आयसोब्युटिरल अल्डिहाइड आहे, एक अल्फा हायड्रोजन म्हणजे 6 आणि 1. आन्सर 6 आणि 1, दॅट इज दिस वन. ओके, नेक्स्ट. तर काय दिले, हे ॲसिटोन, ॲसिटोनचं रिडक्शन निकेल आणि हायड्रोजन बरोबर म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल तयार होईल, प्रोपेन 2 ऑल. ए इज प्रोपेन 2 ऑल. येस, इथं पण आहे, इथे पण आहे, म्हणजे दोन्हीपैकी काहीतरी ऑप्शन असणार आहे. आणि हे काय आहे, ओल्फ किश्नर रिडक्शन म्हणजे प्रोपेन तयार होईल, करस्पॉन्डिंग अल्केन, 3 कार्बन ॲटमचा अल्केन म्हणजे प्रोपेन, म्हणजे हे आन्सर आहे. ओके, नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड ऑन रिएक्शन विथ dilute NaOH and followed by heating gives मेसिटाइल ऑक्साईड. ओके, आता अल्डोहॉल कंडेन्सेशन आहे, कुणाचं अल्डोहॉल कंडेन्सेशन करून मेसिटाइल ऑक्साईड तयार होतंय, असंच पण करून सारखं लक्षात राहते. ॲसिटोनचं मेसिटाइल ऑक्साईड आहे बघा, हा ॲसिटोन एक मॉलिक्यूल, दुसरा ॲसिटोन मॉलिक्यूल, अल्डोहॉल कंडेन्सेशन केलं आहे. ओके, मेसिटाइल ऑक्साईड. ओके, हा व्हिडिओ थोडा मोठा होतोय त्यामुळं थोडे क्वेश्चन आधी करा, थांबा आणि पुढचे मग आणि थोड्या वेळाने कंटिन्यू करू शकताय. ओके, दॅट इज आन्सर इज ॲसिटोन अल्डोहॉल कंडेन्सेशन गिव्स मेसिटाइल ऑक्साईड. सारखा अभ्यास करून ते लक्षातही राहतं असं. आणि ॲसिटाल्डिहाइड गिव्स क्रोटॉनल्डिहाइड. ओके, नेक्स्ट. ॲसिटाल्डिहाइड व्हेन हिटेड विथ सोडियम हायड्रॉक्साईड अँड आयोडीन गिव्स मेन प्रोडक्ट ॲसिटाल्डिहाइड आहे, म्हणजे CH3CHO आहे, याचं आयडो फॉर्म होतं आहे आणि याचं ॲसिड होत असते, मग काय होणार, सोडियम फॉर्मेट. ओके, मग सोडियम फॉर्मेट कारण मिडियम NaOH अल्कलाईन असतं बरोबर, त्यामुळं आयडो फॉर्म आणि सोडियम फॉर्मेट दिस वन. ओके, आन्सर इज दिस. नेक्स्ट. सायक्लोहेक्झॅनॉन ऑन अल्डोहॉल कंडेन्सेशन. अल्डोहॉल कंडेन्सेशन मी मगाशी सांगितलेले टॅक्ट बघा, हे याचा अल्फा कार्बनचे 2 H आणि हा O उडवायचा H2O. ओके, नेहमी अल्डोहॉल कंडेन्सेशनमध्ये ट्रिक वापरायची. ओके, गिव्स दिस वन. आता असं शोधायचं आहे, कुठे बघा इथे असा डबल बॉन्ड हो, हे दिस इज द आन्सर. ओके, नेक्स्ट. व्हेन अन इथेनॉल इज बॉइल्ड विथ अ टॉलेन्स रिएजंट silver mirror is formed. During this reaction oxidation number of silver is changes from okay Ag+1 चा Ag होतोय, म्हणजे काय होतंय, आपण एका याच्यात बघितले बघा, इथे Ag+1 चं Ag0 होतोय, +1 to 0. ओके, दॅट इज आन्सर इज दिस वन. बेन्झाल्डिहाइड ऑन रिएक्शन विथ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड रिडक्शन करायचं आहे
म्हणजे काय होणार आहे, बेन्झाईल अल्कोहोल तयार होईल. एच एच ॲड करायचे. हे काय बेन्झाईल इथे एक एच इथे एक एच म्हणजे काय होईल, बेन्झाईल अल्कोहोल. आन्सर इज दिस वन. ॲसिटोफिनॉन ऑन ओल्फ किश्नर रिडक्शन. ओल्फ किश्नर रिडक्शनमध्ये सीओचा CH2 करायचा, सीओचं CH2 करायचं, दॅट इज इथाइल बेन्झिन इज फॉर्म, गिव्स इथाइल बेन्झिन. Reduction of aldehydes and ketones into hydrocarbon using zinc amalgam and concentrated HCl. Acidic medium. Clemenson's reduction. This is the answer. Okay. A. Grignard reagent केलाय आणि मग त्याचं हायड्रॉलिसिस केलंय आणि 2-methyl butane 2-all. हे नंबर जेव्हा सेम असतात तेव्हा ते टर्शरी अल्कोहोल असतं. हे टर्शरी अल्कोहोल आहे म्हणजे हे कीटोन असणार आहे. ओके, बरोबर. हे कीटोन कुठलं कीटोन असेल बघा. आता हे प्रोडक्ट लिहिलं की तुमच्या लक्षात येईल. 2-methyl butane 2-all आणि ग्रिग्नार्ड रिएजंट कुठला, इथिल. हा ॲड केला ना आपण, हा आला इथे सीला, म्हणजे हे आणि एच ॲड केलेलं असतोय आपण, म्हणजे हे कीटोन असेल. ॲसिटोन. आणि एकदा टॅली करून बघायचं. ॲसिटोन लिहायचं, हे बघा C2H5 इथं जॉईन केलं आणि ओचा एच केला, मिळाला. ओके, नेक्स्ट. An organic compound of a molecular formula this one. डबल आहेत म्हणजे अल्डिहाइड किंवा कीटोन आहे. डिड नॉट गिव्ह सिल्वर मिरर टेस्ट म्हणजे हा कीटोन आहे विथ अ टॉलेन्स रिएजंट बट गिव्स अ सेमी कार्बॅझोन म्हणजे हा अल्डिहाइड आहे. 3 कार्बन आयटमचा अल्डिहाइड शोधायचा यातला, दिस वन. ओके, नेक्स्ट. नाव ए. हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारलेलाच आहे कुठल्या तरी. ए C2H6O. ओके, म्हणजे काय आहे बघा, डबल+2 म्हणजे हा अल्कोहोल किंवा इथर असेल. त्याचा कॉपर बरोबर म्हणजे डिहायड्रोजिनेशन रोल होतोय, अल्कोहोल टॉपिकमध्ये आपण बघितलंय. म्हणजे हा अल्कोहोल आहे आणि गिव्स बी अँड दिस गिव्स अ सिल्वर मिरर विथ अल्कलाईन अमोनिकल सिल्वर नायट्रेट, टॉलेन्स रिएजंट आहे हा, बरोबर. म्हणजे हे अल्डिहाइड असणार आहे. हे अल्डिहाइड आहे, ऑक्सिडेशन करून मिळाले म्हणजे हा अल्कोहोल असणार आहे. हे कुठला अल्कोहोल असेल, हा फॉर्म्युला C2, 2 कार्बन आयटमचा इथाइल अल्कोहोल असेल. ओके, इथाइल अल्कोहोल. आता हे इथाइल अल्कोहोल हे म्हणजे ह्याचं ऑक्सिडेशन होऊन काय मिळेल, हा ॲसिटाल्डिहाइड इथेनॉल असेल. ओके, आता ए आणि बी बघूया आपण. ए इथेनॉल, इथे पण आहे इथे पण आहे. ए इथेनॉल आणि बी इथेनॉल म्हणजे इथं आलं, बरोबर. आता सी काय आहे बघा, सी इथेनॉलचं डायल्युटेनियोश आणि मग हीट अल्डॉल कंडेन्सेशन आहे म्हणजे हा काय मिळाला, क्रोटॉन अल्डिहाइड. सी म्हणजे ब्यूट टू इनल. ओके, आता इकडे फिनिल हायड्रेझोन मिळणार आहे, अल्डिहाइड आहे. फिनिल हायड्रेझिनचं फिनिल हायड्रेझोन, दॅट इज आन्सर इज दिस वन. ओके, नेक्स्ट. कीटोन रिएक्ट विथ 1,3-diol इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय हायड्रोजन क्लोराईड टू गिव्ह सायक्लिक कीटोल मिळतंय, सायक्लिक कीटल. ओके, किती मेंबर्स असणार हे बघा, ट्रिक वापरायची. हा कीटोन आहे, 1,3-diol आहे, बरोबर. हे 2 H आणि हा O, वॉटर निघून गेला, जॉईन करा. नेहमी लक्षात ठेवायचं, हे किती 1,3 असतात म्हणजे ते 3 कार्बन आणि हे 3 मेंबर, 6 मेंबरची रिंग तयार झाली, दॅट गिव्स 6 मेंबर रिंग. आणि 1,2-diol केलं तर 5 मेंबर रिंग मिळेल. Aldehyde reacts with 2 molecules of anhydrous monohydric alcohol in presence of dry hydrogen chloride to give. म्हणजे 2 molecules of alcohol ॲड करायचे आहेत अल्डिहाइडमध्ये म्हणजे आपल्याला काय मिळेल, ॲसिटल. ओके, ॲसिटल मीन्स जेमिनल डायअल्कॉक्सी कंपाऊंड. हा काय, अल्कॉक्सी प्रेझेंट ऑन सेम कार्बन आयटम, दॅट इज जेमिनल डायअल्कॉक्सी कंपाऊंड म्हणजेच ॲसिटल. Okay, that is answer is this one. The structure of product formed when acetaldehyde reacts with 2,4-dinitrophenylhydrazine. आता acetaldehyde, this is a acetaldehyde, इथे पण आहे. ओके, दिस इज नॉट म्हणजे हे नाही आहे स्ट्रक्चर या तिन्हीपैकी. आणि 2,4-dinitrophenylhydrazine, 2,4-dinitro, ओके, फिनिल हायड्रेझिन म्हणजे हे स्ट्रक्चर आहे बघा. जस्ट ऑब्झर्व करायचं म्हणजे लक्षात येईल. हे नाही आहे, हे नाही आहे. ओके, दॅट इज द आन्सर. ओके.